हा आता लक्ष द्या रे. पहा आतापर्यंत आपण काय पाहिलं होतं, सिंपल प्रेझेंट टेन्स. आता सिंपल प्रेझेंट टेन्सचे एक्सरसाइज एक्सरसाइज चालू झाली होती. त्या एक्सरसाइज आपण नंतर घेऊ, चालते. तसं आज आपण पेपर घेणार होतो, बरोबर आहे. तर पेपरही पोस्टपोन केला आपण, ते पण पोस्टपोन केलं. आता इकडे लक्ष दे काळजीपूर्वक. आपण दुसरा काळ कोणता चालू करणार आहे आता. पहिला झाला आपला सिंपल प्रेझेंट टेन्स. आलं लक्षात. सिंपल प्रेझेंट टेन्सचा जर विचार केला तर आपण तीन प्रकारचे वाक्य पाहिले. पॉझिटिव्ह सेंटेन्स कसे असतात, निगेटिव्ह सेंटेन्स कसे असतात आणि प्रश्नार्थी येस नो क्वेश्चन्स कसे असतात, एवढं पाहिलं. त्याच्यानंतर त्याचा उपयोग 21 प्रकार पाहिले, 21 वेगवेगळे नियम पाहिले आपण त्याच्या उपयोगाचे. आलं लक्षात. आता जो काही आता कोणता चालू करायचा आपल्याला, आपण प्रेझेंट मध्येच होतो. प्रेझेंटचा मधला जो काही लक्ष द्या, प्रेझेंट मधला दुसरा प्रकार. कारण पहिला प्रकार येते प्रेझेंट सिंपल, म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स. कोणता येणार आहे पहिला प्रकार, सिंपल प्रेझेंट टेन्स. आलं लक्षात. हा दुसरा प्रकार काय येणार आहे सांगा, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आलं लक्षात. कोणता येणार आहे पहा, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. याला मराठीत काय म्हणतात, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स की सांगा. चालू वर्तमान काळ. काय म्हणतात, चालू वर्तमान. हा डबल दुसरं नाव काय याले, लक्ष द्या. चालू आहे याचा अर्थ पूर्ण झाला नाही, म्हणजे याला काय म्हणतात अपूर्ण. हा बरोबर, अपूर्ण वर्तमान काळ. काय म्हणायचं, अपूर्ण वर्तमान काळ. आता लक्ष द्या, अपूर्ण वर्तमान काळ आहे. पहिली गोष्ट आपल्याला हे शिकायचं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट, आधी तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचे मराठीत वाक्य कसे असतात हे आपल्याला समजलं पाहिजे. कोण सांगते मराठीत वाक्य कसं ओळखायचं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं, तर आहे. तर लक्ष द्या, याचं जर मराठीत वाक्य ओळखायचं असलं तर त्या वाक्याच्या शेवटी त ता ती याची बाराखडी. काय, त ता ती याची बाराखडी प्लस आहे, म्हणजे याच्यावर एखादी क्रिया सुरू आहे असा उद्देश होतो. आलं लक्षात. जसं की तो जेवत आहे, तो भात खात आहे. आलं लक्षात. म्हणजे असे वाक्य होतील. काय काय वाक्य होतील मराठीत, दोन लिहू बी ना आपण. पहिलं वाक्य काय आहे सांगा, मी जेवण करत आहे, जेवण करत आहे. तर लक्ष द्या, या वाक्याच्या शेवटी काय आलं रे, त आहे. मग जर असं त आहे येत असेल तर वाक्य कशाचं धरायचं, तर वाक्य सरळ सरळ धरायचं अपूर्ण वर्तमान काळ किंवा चालू वर्तमान काळ, म्हणजेच इंग्लिश मध्ये प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता हे एक झालं. दुसरं डबल एखादं तुम्ही सांगा, मराठीत सांगायचं. तो सायकल खेळत आहे, तो सायकल खेळत आहे. हा बोलू नको, तो सायकल खेळत आहे. मग याच्यावर क्रिया चालू आहे असं दिसत आहे. डबल एखादं सांगा. तिसरं, मी फुले तोडत आहे, मी फुले तोडत. आलं लक्षात. जयदीप अभ्यास करत आहे, बरोबर आहे. जयदीप चालू लेक्चर मध्ये अभ्यास करत आहे. आलं लक्षात. असं पण होऊ शकते, हा असे होतील. म्हणजे तुम्हाला समजलं. पण लक्ष द्या रे आता. तर काय सिंपल प्रेझेंट टेन्सचे, सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणतो सॉरी, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सच्या वाक्याच्या शेवटी मराठीत काय येते, त आहे, त आहे, त आहे. तर तची बाराखडी बी नाही म्हणलं तर चालते, पण कधी कधी काही काही एक्सेप्शनल वाक्य असतात तिच्यात येते. पण सगळे शेवटी आपण काय म्हणायचं, ज्या वाक्याच्या शेवटी त आहे. सध्या तरी नियम असाच ठेवा, काय ठेवा, ज्या मराठीच्या म्हणजे मराठी ज्या वाक्याच्या शेवटी त आहे, काय आहे, त आहे असं असेल धनश्री, तर ते वाक्य कोणाचं असेल, तर चालू वर्तमान काळ म्हणजेच प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आलं लक्षात. आता हे झालं मराठीत. बरं सर, आता इंग्लिश मध्ये याचं जे काही स्ट्रक्चर असते कसं असणार आहे, तर कोण सांगते याचं स्ट्रक्चर कसं असते इंग्लिश मध्ये, सब्जेक्ट प्लस एम इज
आम्ही जार प्लस V4 नाही म्हणायचं, जिरंड फॉर्म VING काय म्हणायचं VING, आणि याने म्हणत असतात वर्डचा जिरंड फॉर्म. कोणता? आता पाय कालच तुम्हाला पेपर दाखवणार होतो, 10व्या वर्गाचा पेपर झाला आणि त्याच्यात असं लिहिलंय आयडेंटिफाय द जिरंड फॉर्म इन द सेंटेन्स. अलग लक्षात काय? वाक्यातील जिरंड फॉर्म ओळखा. तुम्हाला क्वेश्चन मी वाचून दाखवतो पेपर इथं वाचायचं. हा तर पहा त्याच्यात ऍक्च्युअली यावर्षी बोर्डात कसा पेपर आला आणि त्याच्यातला 1 मार्क म्हणजे तुम्हाला लय मोठं हे पहा काय म्हणते, इट लेफ्ट अस थिंकिंग. इट लेफ्ट अस थिंकिंग काय म्हणते, पिक आउट द जिरंड फ्रॉम द सेंटेन्स. कोणता फॉर्म काढायचा? जिरंड. आता लेकराला जिरंड कळतच नाही मग काय, कारण शिकवताना शिकवत राहते हा काय रे चौथं रूप. चौथा असं काही नसते, तर काय असते ING रूप, त्यालाच म्हणतात जिरंड फॉर्म. काय म्हणणार रे त्याच्यातलं काय, इट लेफ्ट अस थिंकिंग. सांगा बरं कोणता आहे याच्यातलं जिरंड? लेट म्हणजे पहा इट लेफ्ट अस थिंकिंग. थिंकिंग काय आहे? जिरंड फॉर्म. आणि पाय याला अक्षरशः किती मार्क दिले? 1 मार्क. डबल एक क्वेश्चन पाय याच्यावरचा होता, इट टेक्स द शेप आणि म्हणते रिराइट द सेंटेन्स इन प्रेझेंट परफेक्ट टेन्स. त्याच्यात लिहायचं प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये. तुम्हाला येते पण हे आपण 1 बाय 1 घेऊ म्हणजे तुम्हाला कळायला पण पाहिजे की काय कामीचं आहे. आलं लक्षात? असंच ये किती वर्गात येते, असंच आहे 8व्या वर्गाच्या पेपरात बी येईल, 9व्या वर्गाच्या बी येईल, 10व्या वर्गाच्या बी येईल, इव्हन कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये बी येईल. म्हणून याच्यावर जर लक्ष द्या काळजीपूर्वक आतापासून. समजलं? तर पहा काय झालं, सब्जेक्ट, त्याच्यानंतर आहे ॲमिजार, त्याच्यानंतर आहे जिरंड फॉर्म, त्याच्यानंतर आहे ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर कॉम्प्लिमेंट. उरलं काही असलं तर. पण लक्ष द्या हे कोणाचं वाक्य रे? पॉझिटिव्ह सेंटेन्स. कोणता असणार आहे? पॉझिटिव्ह सेंटेन्स जर असलं तर म्हणजे या वाक्याचे पण प्रकार पडतात. लक्ष द्या, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स चे डबल प्रकार पडतात. कोणकोणते? पॉझिटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स, तिसरं कोणतं पडते? इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. इंट्रोगेटिव्ह चे पुन्हा 2 प्रकार पडतात, येस नो आणि WS. अलग लक्षात? WH आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी कोणतं पडते? एक्सक्लामेटरी सेंटेन्स. असे 4 प्रकार पडतात. समजलं? निदान आपण याच्यातले 3 पाहू, एक थोडंसं वेगळं राहते तर ते नंतर पाहू. समजलं इथपर्यंत? अशा प्रकारची रचना. सांगा मराठीत काय येईल? मराठीच्या वाक्यात म्हणजे त आहे काय येणार आहे? त असलं, त आहे असलं की 100% काय म्हणायचं? कोणतं वाक्य? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. कोणाचं? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. त्याच्यानंतर याची पाठ इंग्लिश मध्ये रचना आपण समजून घेतली. पुन्हा एकदा सांगतो मी तुम्हाला. पहा पहिल्यांदा काय? सब्जेक्ट, नंतर ॲमिजार, नंतर जिरंड फॉर्म, नंतर ऑब्जेक्ट, नंतर कॉम्प्लिमेंट. असे किती अशा घटक असते. आता लक्ष द्या, विषय काय रे? हे जे काही आहेत हे 2 3 हे दोन्ही तिन्ही हेल्पिंग वर्ब आहेत. मग विषय येते 3 आहेत तर मग कोणतं कोणासाठी वापरायचं? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न काय? कोणतं कोणासाठी वापरायचं? तर लक्ष द्या, आय जर सब्जेक्ट असला तर आय साठी नेहमी ॲम असते. फक्त आय साठीच ॲम आहे. कोणासाठी ॲम आहे? आय साठीच फक्त ॲम आहे. नंतर लक्ष द्या, जर करता सिंग्युलर असला, कसा असला? सिंग्युलर. सिंग्युलरचा अर्थ काय होते? एकवचनी असला तर त्याच्यासाठी स्पेशल काय आहे? इज. करता आय असताना बिन ॲम वापरायचं. आलं लक्षात? इज नाही वापरायचं, कारण तो बिन सिंग्युलर असते आय म्हणल्यावर. पण तरी वापरायचं नाही, कारण याला स्पेशल केस म्हणतो आपण. बरोबर आहे? अशा प्रकारचा आय साठी ॲम. सिंग्युलर असला तर इज. मग सिंग्युलर कोण कोण आहे बा? ही आहे, ही म्हणजे तो एकटाच आहे. शी म्हणजे ती म्हणजे एकटीच आहे. आलं लक्षात? त्यानंतर एखादं नाव, राम एकटाच आहे, सीता एकटीच आहे. आलं लक्षात? द प्रिन्सिपल ऑफ स्कूल म्हणजे एकच असणार आहे, म्हणजे ते बिन एकटाच आहे. मग अशा याच्यासाठी काय वापरायचं? इज वापरायचं. लक्ष द्या, प्लुरल साठी काय म्हणलं? प्लुरल जर असला, कोण सब्जेक्ट जर प्लुरल असला तर काय वापरायचं? आर. पण याच्यात ध्यानात ठेवा, कधी कधी YOU यू चे तसे 2 अर्थ होतात. कोणकोणते? यू म्हणजे तू किंवा तुम्ही. तुम्ही जर म्हणलं तर प्लुरलच येईल, मग तर काही अडचणच नाही. पण यू म्हणजे तू साठी बिन काय होते? आरच वापरतात, कारण कन्फ्युजन टाळायचं. समजून राहिलं का? कधी कधी यू चा अर्थ तू असतो, कधी कधी तुम्ही असते. तू म्हणजे एकटाच, तुम्ही म्हणजे सगळेच. तर मग याला जनरलाइज काय करायचं? आर करायचं. हे अलग लक्षात कशासाठी काय काय येतं? तर अशा प्रकारचं असते. अलग लक्षात? अरे समजून राहिलं का? आता पहा, हेच वाक्य जे काही केलं, मी जेवण करत आहे, मग याचं इंग्लिश मध्ये कसं होईल पहा? तर काय असते आपला? हा झाला सब्जेक्ट, बरोबर आहे? आता जेवण करणे किंवा जेवण करत आहे हा काय झाला आपला? आता जेवण करणे, जेवण हा झाला आपला वर्ब, बरोबर आहे?
आणि अशा प्रकारचं करत आहे असं वाक्य आलं. मग आता सांगा बरं इंग्लिश मध्ये कसं होईल सांगा. आय सगळ्यात आधी काय वापरणार आहे आपल्याला सब्जेक्ट कोण आहे मी, तर मी साठी काय येणार आहे आय. नंतर आय साठी हेल्पिंग वर्ब वापरणार याला आपण हेल्पिंग वर्ब म्हणतो मदत करणारं वर्ब. तर आय साठी नेहमी कोण असते एम. आय एम. आणि नंतर काय आहे पाय नंतर वर्बचं कोणतं रूप जिरंड फॉर्म. काय आयएनजी करा. जेवण करणे म्हणजे काय इट्स आयएनजी इटिंग. काय होणार आहे आय एम इटिंग. आता लक्ष द्या बाकी काय खाते याच्याबद्दल दिलं का नाही. मग हे जर आय एम इटिंग झालं वापरावं. आणि असं जर असं म्हणलं असतं लक्ष द्या तर काय खात आहे स्पेशल जेवणामध्ये तर मग आपलं समोर होतं जसं की पहा मी जेवणामध्ये चिक्कू खात आहे असं जर असलं असतं तर काय आय एम इटिंग चिक्कू इन डिनर. समजून राहिलं का अशा प्रकारचं वाक्य आहे. समजलं इथपर्यंत काही अडचण. आता पाय तो सायकल खेळत आहे करायचं काय करताय तो सायकल खेळत आहे. तो साठी सांगावर काय असते ही. मग हेल्पिंग वर्ब ही कसं आहे सिंग्युलर आहे का प्लुरल आहे. ही म्हणजे तो म्हणजे एकटा तर सिंग्युलर आहे. सिंग्युलर साठी काय इज. ही इज. हा लक्ष द्या खेळणे हा शब्द आहे खेळणे खेळत आहे. मग खेळत आहे साठी प्ले. प्लेचं काय करायचं प्लेइंग. तर पहा ही इज प्लेइंग बायसिकल म्हणा अ बायसिकल. लक्ष द्या आता अ इथे थोडंफार ऍडजस्ट नाही होणार कसं पाहिलं तर म्हणून नुसतं काय करा बायसिकल. तसं तर अ बायसिकल किंवा बायसिकल म्हणजे एकच. समजून राहिलं का अ चा अर्थ असते एक. कधी कधी लावलं तर चालते. म्हणजे लक्ष द्या ज्यावेळेस आपला आर्टिकल होईल का नाही म्हणजे सध्याच्या कंडिशनले एक गौण रूपात राहू द्या. गौण रूपात म्हणजे काय लय मोठी याच्यावर डिस्कस सध्या करू नये. ज्यावेळेस आर्टिकल होतील का नाही आर्टिकल मी शिकविल ए एंड दी त्यावेळेस ते नियम पूर्ण शिकविल मग तुमचं काही कन्फ्युजन होणार नाही. सध्याचं पाय ही इज प्लेइंग बायसिकल. काय होणार आहे ही इज प्लेइंग बायसिकल. आलं का लक्षात म्हणजे काय तो सायकल खेळत आहे. क्लिअर झालं इथपर्यंत. मग या ठिकाणी सायकल हा आपला ऑब्जेक्ट होता आपण तिकडे सगळ्यात शेवटी मांडला. आता बा मी फुले तोडत आहे. काय मी फुले तोडत आहे सांगा बरं इंग्लिश मध्ये कसं होईल पहा तोडणे शब्द माहित आहे का तोडणे काय होते प्लंक. प्लंक म्हणजे तोडणे. आलं का लक्षात तर प्लंकिंग होईल. आय प्लंकिंग होईल का आणि कोण राहिलं आय एम प्लंकिंग फ्लावर. आता लक्ष द्या फुले काय होणार आहे फ्लावर्स. काय होणार आहे आय एम प्लंकिंग फ्लावर्स. आलं का लक्षात. आता असे वाक्य जर विचारात घेतले तर एक काम करा डबल पिन. हे समजलं इथपर्यंत काय 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 नाही म्हणजे काय वापरायचं काय नाही वापरायचं. तर आपण काय करू हे 3 वाक्य घेतले याच्यानंतर डबल 2-4 वाक्य तुम्हाला विचारू. कोण सांगू शकते मराठीत पण सांगायचं इंग्लिश मध्ये पण सांगायचं. सांग प्रथमेश. जयदीप अभ्यास करत आहे. इंग्लिश मध्ये जयदीप स्टडी. काय कसं जयदीप इज स्टडी. आलं का लक्षात जयदीप अभ्यास करत आहे. समजून राहिलं का. मग प्रत्येकाला असं एक एक विचारू आपण चालते. सांग वेदांत एखादं सांग. मी पुस्तक वाचत आहे कसं होईल आय एम रीडिंग अ बुक. बरोबर आहे. अवचार तू एक सांग मराठीत सांग आणि इंग्लिश मध्ये. काय करू नको हा बरं जयदीप सायकल आणत आहे. मग याचं इंग्लिश मध्ये कसं होईल आता तो हाणणे म्हणलं चालवणे म्हणायला पाहिजे होतं. बरं चालवणेच कर चालवणे म्हणजे रायडिंग. हा जयदीप इज रायडिंग अ बायसिकल. जयदीप इज रायडिंग बायसिकल. समजलं इथपर्यंत. आलं का लक्षात क्लिअर. कोणाला काय अडचण धनश्री तू सांगतो मी पाणी पित आहे. पाय तिने सांगितलं आय एम अ ड्रिंकिंग वॉटर. बर आय एम ड्रिंकिंग वॉटर अ नाही येणार म्हणत. हा प्रथमेश पुस्तक वाचत आहे. इंग्लिश मध्ये सांग रीड्स नाही येणार आयएनजी ते पाय. प्रथमेश
प्रथमेश इज रीडिंग अ बुक. आलं का लक्षात इथपर्यंत? तर हे कसं झालं पॉझिटिव्ह मध्ये. एक काम करा, हे सगळं तुम्ही काय करा, लिहून घ्या. आता लक्ष द्या, पॉझिटिव्ह वाक्यात काय म्हणलो आपण? पॉझिटिव्ह वाक्यात आता आपण असं पाहिलं होतं की कशी रचना आहे रे, सब्जेक्ट प्लस एम आर प्लस VING प्लस ऑब्जेक्ट प्लस सी. आणि लक्ष द्या, मराठीत काय राहते? पॉझिटिव्हच्या मराठीत काय असते? त आहे. काय असते? त आहे. मग निगेटिव्ह वाक्यात सांगा बरं. त नाही. काय होणार आहे? त आहेच्या ऐवजी त नाही. उदाहरणार्थ इथे एक वाक्य लिहिलं होतं मी, म्हणजे इथे एक वाक्य लिहिलं होतं आपण, मी जेवण करत आहे लिहिलं होतं. तर मग नंतर काय होईल? मी जेवण करत नाही. आता लक्ष द्या, तर पॉझिटिव्ह मध्ये त आहे, इथे निगेटिव्ह मध्ये लक्ष द्या, त नाही. काय येणार आहे? म्हणजे त नाही. आता पहा, त नाही कसं, याचे एक दोन उदाहरण घेऊ आपण त नाहीचे. लक्षात, हे पॉझिटिव्ह साठी होतं, ध्यान द्या. हे काय साठी होतं रे? पॉझिटिव्ह सेंटेन्स. आता लक्ष द्या, याचंच आपल्याला निगेटिव्ह करायचं. काय करायचं? निगेटिव्ह करायचं. आता निगेटिव्हच्या याच्यात लक्ष द्या, त नाही म्हणलं, या लहान 2-3 वाक्य सांगा बरं मला. जर व्यवस्थित सांग. हा, राम आंबा खात नाही. आलं लक्षात? आलं का याच्यात त नाही? याचा अर्थ हे वाक्य. बरं, पोरीपैकी एखादं सांगा. सांग. ती शाळेत जात नाही. ती शाळेत जात नाही. हा, एखादं सांगा डबल. ती अभ्यास करत नाही. बरं, लक्ष द्या, तू अभ्यास करत नाही असं करू. तू अभ्यास. हा चालते. हा, फक्त बोलू नका. लक्ष द्या, सगळे जे काय वाक्य याच्यात काय आलं रे? त नाही, त नाही, त नाही. बोलू नका खाली. इकडे लक्ष द्या, त नाही असं. तर हे कशाचं होतं? हे काय झाले आपले नकारार्थी वाक्य. नकारार्थी वाक्य करताना लक्ष द्या, रचना कशी असते इंग्लिश मध्ये कोण सांगते नकारार्थी करताना? सब्जेक्ट प्लस एम इज आर. हा, एम इज आर. हा, किंवा डज डू नाही येत. आता याच्यात हेल्पिंग वर्ब आहे, जिच्यात नसते तिच्यात येत असते. प्लस नॉट. नंतर काय येणार आहे? नंतर VING फॉर्म म्हणजे जिरंट फॉर्म. नंतर ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट. आलं लक्षात? आता काय काय येतं आता ध्यान दे. तुम्ही मागच्या याच्यात काय होतं? सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब नव्हते. काय म्हणून आपण काय वापरत होतो? सिंग्युलर साठी. लक्ष दे, काय वापरत होतो? सिंग्युलर जर असला तर डज वापरत होतो. काय वापरत होतो? डज. आणि प्लुरल जर असला करता तर काय वापरत होतो? डू. याच्यात हेल्पिंग वर्ब आहेत नाही असं आहे का? मग याला काही घ्यायचं काम आहे का? नाही. तर मग तेच घ्यायचे. तर सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस नॉट प्लस जिरंट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट प्लस प्रेडिकेट. प्रेडिकेट म्हणतो सॉरी कॉम्प्लिमेंट. आलं लक्षात? प्रेडिकेट हा वेगळा पार्ट आहे, तो नंतर आपण शिकू. आलं लक्षात इथपर्यंत? अशा प्रकारची काय असणार आहे रचना. मग आता लक्ष द्या, ही करा बरं. राम आंबा खात नाही. तर कसं होईल? पहिलं भाग करता कोण आहे? राम. मग राम एक आहे का दोन आहे? एकच आहे. तर राम इज नॉट इटिंग अ मँगो. हा, एक आहे ना समजा. तर आंबा म्हणलं त्यानं एक अ लावू शकतो. समजून राहिलं का रे? हा, हे झालं. लक्षात येईल. ध्यान द्या काळजीपूर्वक. मग तुम्हाला सांगितलं जात नाही, मग तुम्ही गुप्ता. तर काय होईल पहा, हा सब्जेक्ट, हे हेल्पिंग वर्ब, नॉट, हे जिरंट फॉर्म आणि हा ऑब्जेक्ट. आलं का लक्षात? आता बघा, ती शाळेत जात नाही असं आहे. ती शाळेत जात नाही. मग कसं करसाल? पहा, तर ती साठी शी. हा, आता शी एकटी आहे तर इज येईल. शी इज नॉट गोइंग टू स्कूल. आलं लक्षात? सी इज नॉट गोइंग टू स्कूल. हा, तू अभ्यास करत नाही असं म्हणलं तुम्हाला. यू. हा, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. नॉट कोणतं? होऊ शकते का? राम आंबा खातो. अरे राम आंबा खात नाही. आलं लक्षात? त नाही आहे ना. आलं लक्षात?
तर सर्व ते होऊ शकते नाही बोललं तर कसं मध्ये मी तसं दिलं ते तुझं नाही. तर राम आंबा खातो. आलं लक्षात? लक्ष द्या, सिंपल मध्ये पॉझिटिव्ह कसं होते, राम आंबा खातो, राम आंबा खात नाही. आलं लक्षात? तर ते असंच होते. तर नाही, पण ते सेन्स कसं आहे त्याच्यावर ते डिपेंड करते. समजून राहिलं? ते इकडे लक्ष द्या. काय आहे? तू अभ्यास करत नाही. आता सांगा, You यू are आर you are not You are not स्टडी studying. स्टडी. Studying. यू आर नॉट स्टडी. आलं का लक्षात? तू अभ्यास करत नाही. समजून राहिलं का रे? अरे समजलं का? तर पहा, हिच्यात त आहे, हिच्यात त नाही. समजून राहिलं? आणि सेन्स म्हणून असणार आहे. आता यानं जर बरा प्रश्न विचारला, पण ध्यान द्या, याच्यात काय असणार आहे? सेन्स कोणता आहे? वाक्य चालू दाखवायचं का वाक्य आपल्याला नुसतं साधं दाखवायचं? याच्यावरून येणार. क्लिअर झालं इथपर्यंत? कोणाला काही अडचण? आता लक्ष द्या. आता काय करू आपण? आता याच्यातला तिसरा प्रकार पाहू. तो कोणता रे? इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स. कोणता? इंट्रॉगेटिव्ह. लक्ष द्या रे. इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स. आणि आता लक्ष द्या, इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स मध्ये मी कोणती? यस नो क्वेश्चन्स. कोणते पाहिजे? फक्त यस नो. आलं का लक्षात? मला आता लक्ष द्या, हिच्यात काही म्हणजे ही जी काही रचना आहे, ही रचना कशी होईल? आता आपण हिच्यात सगळे दांडी पाहिलं होतं, तर काय होत असते? तर पहा, सगळे दांडी एम, इज किंवा आर, आणि हे तिन्ही कॅपिटल असतात. काय असणार आहे? एम इज आर काय असणार आहे? एम इज आर. हे काय असणार आहे? पाय एम इज आर, हे कॅपिटल लिहितो आपण. आणि नंतर काय येणार आहे सांगा? इंट्रोगेटिव्ह ची रचना कशी असते? एम इज आर प्लस सांगा त्याच्या पुढे डजी डच कसं येईल रे? याले हेल्पिंग वर्ब आहेत ना. हेल्पिंग वर्ब नसलं तर लावावं लागेल. आता याले आहेत का? आहेत. याले पण आहे ना. मग नंतर काय? सब्जेक्ट. नंतर नंतर येणार आहे VING. नंतर Object plus complement. ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट. आलं लक्षात? तिच्यात नसलं तर. आता लक्ष द्या, इंट्रॉगेटिव्ह म्हणजे आहे का असं विचारतो आपण. तू जेवत आहे का? आलं लक्षात? म्हणजे हे वाक्य जसं तसं त आहे, याच्या समोर नुसतं काय लावायचं? का. म्हणजे तू जेवत आहे का? आलं लक्षात? तू अभ्यास करत आहे का? असं असे. मग याचे उत्तर आपण यस नो मध्ये देऊ शकतो. आलं लक्षात? कशात देऊ शकतो? यस नो मध्ये. आणि नकारार्थी असलं, हेच वाक्य जर इंट्रोगेटिव्हचं नकारार्थी असलं, तू अभ्यास करत नाही का, तर इथे फक्त काय लावायचं? एम इज आरच्या शेजारीच्या नॉट लावायचं. काय लावायचं? नॉट. आता लक्ष द्या, काही वाक्य आपण तशी घेऊ. कोण सांगते? एखादं वाक्य सांगा असं. प्रश्न विचारणार. तू अभ्यास करतो का? तू अभ्यास करत आहे का? करतो का नाही होणार? करत आहे. कारण त आहे नंतर का लावायचं? आलं लक्षात? म्हणजे काय? लक्ष द्या, वाक्य सांगितलं, तू अभ्यास करत आहे का? असा क्वेश्चन. तू हाईट वाढवत आहे का? असे पाय विषय कसा असते, एकोणेकावर अशी मिमिक करायचं नाही. बरोबर आहे? असं बोलायचं नाही. हे चांगली गोष्ट नसते. बरोबर आहे? आता हे ध्यानात ठेवायचं. नंतर दुसरं वाक्य, दुसरं काहीतरी सांग तूच. तो जेवत आहे का? तो जेवत आहे का? तर लक्ष दे, तो जेवण करत आहे का? तो आहे का पाहिजे. काय पाहिजे? तो आहे का. म्हणजे तो जेवण करत आहे का? कसं चालेल? कारण आपल्याला त आहे हे यायला पाहिजे, तर नंतर हे काय यायला पाहिजे. हा हालचाल सांग. तू भ्रमणध्वनी पाहत आहे का? तू भ्रमणध्वनी पाहत आहे का? पाय तू भ्रमणध्वनी बोलू नको. तू भ्रमणध्वनी पाहत आहे का? असं. मग आता लक्ष द्या, याचं जर करायचं झालं तर कसं होईल? तर याच्यातलं सगळ्यात आधी आपल्याला काय करायला लागेल? करता कोण आहे? तू साठी काय राहते? आर. तर सगळ्यात आधी वापरायला लागेल यू. आणि ध्यान दे, इथे सगळे क्वेश्चन मार्क आर. आर यू. यू. नंतर काय येईल?
पहा Study. तर हे झालं. नंतर सब्जेक्ट यू लिहिला. नंतर अभ्यास करणे काय म्हणतो आपण स्टडिंग. स्टडी आता ऑब्जेक्ट तर झालं यू आर स्टडिंग असं म्हणून आणि क्वेश्चन मार्क म्हणजे तू अभ्यास करत आहे का. तर त्याचं येस नो मध्ये उत्तर देऊ शकतो. पहा तो जेवण करत आहे का असं आहे. सांगा याचं कसं होईल. तो आहे तो म्हणजे कोण ही बरोबर आहे. ही सिंग्युलर आहे म्हणजे काय इज ही. हा जेवण करणे काय म्हणतो आपण इटिंग. ही इज इटिंग नंतर काय येईल क्वेश्चन मार्क. आलं लक्षात. आता पाय तू भ्रमणध्वनी पाहत आहे का आलं लक्षात. मोबाईल हा आर यू सिंग पाहणेले सी. सी च काय होईल सिंग. आलं लक्षात. सिंग पा तर सी च सिंग. सिंग नंतर काय होणार आहे तर लक्ष द्या. तर यू आर यू सिंग मोबाईल फोन किंवा मोबाईल धरा. मोबाईल फोन किंवा मोबाईलच राहू देऊ आपण क्वेश्चन मार्क. समजून राहिले का. तर असं हे काय होणार आहे तिसरा प्रकार म्हणजे याच्यातलं तीनही पाहिले आपण. तर एक काम करा हे नोट करून घ्या सगळ्यांना. चालेल या